महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। गेल्या 4-5 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे बदलत चाललेलं आहे आणि त्यामध्येच पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री ही काही नवी नाही आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे राजकारणामध्ये मैत्री आहे त्यांची। मात्र मैत्री आणि राजकारण हे दोन वेगवेगळ्या बाजू आहेत त्यांच्यामध्ये। नुकतंच पाहायला गेलं तर राज ठाकरेंची भेट हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि पाहायला गेलं तर या भेटीमागे एक राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। आपण या संदर्भात जे राजकीय विश्लेषक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नक्की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकत्र येतील का। सर, रितम मराठीमध्ये स्वागत आहे। सर्वात प्रथम जे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मैत्री आहे की नेमकी कशी वाटते तुम्हाला ही मैत्री? हे राजकारणामध्ये कसं आहे की कोण कोणाचा मित्र नसतो, कोण कोणाचा शत्रू नसतो आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रामध्ये बघा किंवा तुम्ही दिल्लीत बघा सर्वांचे चांगले संबंध आहेत आणि ते परखड भूमिका नेहमी मांडतात। जे चुकीचं असेल त्याला चुकच बोलणार, जे बरोबर असेल जे चांगलं असेल त्याचं कौतुक करतात। त्या माध्यमातून पहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधातून भेटीगाठी या होत जातात। आणि त्याच्यानंतर म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जर आपण बघितलं मातोश्री नंतरचा जो आता ओघ असेल तो शिवतीर्थला आहे आणि तो साहजिक आहे, राहणारच तो। आपण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री आहे ते राजकारणामध्ये एकत्र येणार का? आगामी निवडणुका असतील पालिकेच्या त्यामध्ये त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वाटते? त्याच्यामध्ये कसं असतंय की एकत्र आले तर आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच असेल, परंतु हे माझं वैयक्तिक मत आहे। याच्यामध्ये असं असतंय की पक्षप्रमुख म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे सक्षम आहेत आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय ते घेतात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्या मनात काय असेल? ते तर सध्या पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात, साहेबांचे त्यांचे मैत्री संबंध आहेत, त्यांना निश्चित वाटत असेल की भाऊ एकत्र आलो तर महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता यायला काय अडचण नाहीये। ज्यावेळी आमदारकीसाठी राज ठाकरे यांचे पुत्र उभे होते तेव्हा त्यांना भाजपकडून पाठिंबा चांगला मिळाला नव्हता पाहिजे तसा। त्यानंतर कुठे आरोप प्रत्यारोप झाले, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एक बैठक झाली। त्यामध्ये तुम्हाला वाटतंय का आता आगामी जे राज्यपाल नियुक्त आमदार असणार त्यामध्ये अमित ठाकरे यांना मिळण्याची शक्यता आहे आमदारकी? नाही, आता सर्वात प्रथम तर सन्माननीय अमितसाहेब ठाकरे लढले, उभे राहिले, लढल्यानंतर त्यांना त्या इलेक्शनमध्ये जो अनुभव आला तो त्यांच्या पुढच्या विजयासाठी निश्चित एक चांगला अनुभव राहील। आणि असं नाही आहे की कोणी मदत केली नाही, तो एक वेगळाच मतदारांचा कौल होता किंवा सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की बाबा बऱ्याच काही गोष्टी ह्या अविश्वसनीय, एवढंच प्रश्नचिन्ह। देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणाचा दबाव असू शकतो का पक्षाचं वगैरे की मदत न करण्यासाठी? नाही, असं काही मदत करणे न करणे नाहीये। राजकारणामध्ये काय आहे की प्रत्येक जण आपली बाजू भक्कम करणे, आपली बाजू मांडणे आणि स्वतःचे उमेदवार कसे निवडून येते त्याच्यावर लक्ष देतात। आमचा पक्ष आहे, आम्ही तेच करणार। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कोणावर कोणाचा दबाव असतो वगैरे असं काही नसतंय। बऱ्याचदा आता आदित्य ठाकरे यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे की म्हणजे मनसेकडून प्रस्ताव नेहमी आमच्याकडे येत असतात मात्र आम्ही स्वीकारत नाही आहेत। सध्या तर काय वाटतंय, ठाकरे बंधू एकत्र येतील का? नाही, आता कसं झालंय माहितीये का की त्यांच्याकडे प्रस्ताव जातात, आम्ही प्रस्ताव का पाठवू त्यांना? त्यांच्याकडे आता काय राहिलंय प्रस्ताव पाठवण्यासाठी? ज्या वेळेला साहेबांनी एक टाळी दिली होती तर त्यांनी ती घेतली नव्हती। आता असं काय आहे त्यांच्याकडे, असं काय अस्तित्व आहे की ज्याच्यातून आम्ही प्रस्ताव पाठवावा किंवा पक्षाने प्रस्ताव द्यावा? मनसे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध तुम्हाला कसे वाटतात? म्हणजे भाजपचे, मनसे आणि भाजपचे संबंध कसे वाटतात? नाही, बघा, साहेबांचे मनसेचे भाजपचे संबंध हे पहिल्यापासून चांगले आहेत। फक्त विषय असा आहे की साहेबांचा स्वभाव हा असा आहे की जर समजा बीजेपीनी राष्ट्रहिताचं कार्य नाही केलं, चुकीचं झालं तर साहेब त्याच्यावर टीका करणार, परंतु चांगलं केलं तर मोठ्या मनाने। महाराष्ट्रातला आमचा एकच नेता आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, जे चांगल्याचं नेहमी कौतुकच करतात।
मात्र आता टीका केली जाते विरोधकांकडून की ज्या वेळेस आमदारकीसाठी भाजपने मदत केली नव्हती तेव्हा त्यांच्यावर टीका केली गेली आणि नंतर आता पुन्हा एकदा चांगलं बोललं जातंय. ते दुटप्पी भूमिका आहे का ही मनसेची? नाही नाही नाही, साहेबांनी आता मध्यंतरी जे भाषण झालं त्या भाषणामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे दुटप्पी वगैरे काय विरोधकांना बोलण्यासाठी काहीतरी लागतं. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे किंवा भारताचे ब्रँड आहेत. ब्रँडवर कोणी चर्चा करणार ना? प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते, म्हणून ते लोक अशी टीका करतात. आम्ही त्यांना गिनतच नाही ना. तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का आणि का यायला पाहिजे? बघा, एक नागरिक म्हणून म्हटलं तर ठीक आहे. पालिकेच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हितासाठी एकत्र आले तर काय अडचण नाही आहे. परंतु त्या दोन्ही पक्षाच्या पक्षनेत्यांचा तो निर्णय असेल एकत्र यायचं की नाही. स्वबळावर लढण्याचा देखील नारा दिलेला आहे. स्वबळावर निवडणूक लढवणं चांगलं ठरेल की ग्रुपमध्ये? नाही, आता तो निर्णय राजसाहेब खूप विचारांती घेतील. स्वबळावर लढायचं की आपण माहितीतून लढायचं, साहेबांचा निर्णय असेल तो. त्याच्यावर आम्ही बोलणं ते काही योग्य वाटत नाही. म्हणजे जनतेला काय हवं असणार? नाही नाही, जनता तर बोलतेच की बाबा एकत्र या, एक दुसऱ्याच्या पाठिंब्याने लढा आणि सत्तेत या, हे जनतेचं मत आहे. परंतु काही धोरणं पक्षाची असतात, ती बाकी त्याच्यासाठी बदलली जात नाहीत किंवा पक्ष हा कोणाच्या दावणीला बांधला जात नाही. कारण हा स्वतंत्र स्वबळावर सन्माननीय राजसाहेबांनी स्थापन करून एक वेळ 13 आमदार आणलेला तो पक्ष आहे. आणि भविष्यात हे आमचं भवितव्य आहे, एक दिवस आमचाही असेल. जसं अटल बिहारी वाजपेयींनी संसदेमध्ये सांगितलं होतं की त्यांची सत्ता नव्हती, काँग्रेसची सत्ता होती. आणि त्यावेळेला अटल बिहारींनी सांगितले होते की एक दिन हमारा भी आएगा, आज काँग्रेस हम पे हंस रही है, एक दिन हम उन पे हंसेंगे. ते दिवस आता त्यांचे चालू आहेत. तसेच मनसेचेही दिवस या महाराष्ट्रामध्ये असणार. पण नेहमीच अशी चर्चा होते की आता मनसे पक्ष हा संपलेला पक्षाने बोलू नये अशी टीका होते. यावर तुम्हाला काय वाटतं? हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. त्याच्यामुळे संपलं वगैरे ते असं त्यांनी स्वप्न बघावं, आम्ही नाही. आम्ही सक्षम आहोत, आम्ही लढतोय ना. आणि आम्ही सत्तेत नसताना आम्ही लोकांच्या हिताची कामं करतोय. आम्ही लोकांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, अशा अनेक गोष्टीवर सहकारच्या माध्यमातून बँकेचे घोटाळे असतील, कारखान्यांचे घोटाळे असतील, लोकांच्या वॉटर मीटर गटरपासून सगळे कामं फक्त मनसेच करते. पक्ष काय करतो? कुठलाही पक्ष सत्तेत आल्यानंतर करतायत काय? ते फक्त डेव्हलपमेंटची कामं करतायत, वृक्षतोड करतायत, रस्त्यावर खड्डे पाडतायत, नवीन रस्ते तयार करतात, नवीन बिल्डिंग तयार करतात. त्याच्यामध्ये काय? फक्त भ्रष्टाचार आहे. लोकहिताचं काय? लोकांच्या शिक्षणाचं काय? लोकांच्या आरोग्याचं काय? लोकांच्या राहण्याचं, त्यांच्या घरादाराचं, पाण्याचं प्रश्न, अनेक अनेक अडचणी आहेत. ह्या सगळ्या मी तर विनंती करतो की राजसाहेब आमचे नेहमी एका फोनवर मुख्यमंत्र्यांना, आधीची आई आणि आत्ताची आई, कुठल्याही पक्षाचं सत्ता असू द्या महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये, साहेबांनी एक फोन केला तर आमची कामं होतात. पण आता मनसे असं बोललं जात आहे की मनसे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठेतरी भाजप सोबत जवळीक साधतायत. यामध्ये किती तथ्य आहे? नाही नाही नाही, हे बोलणारे बोलत असतात. हो, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही त्यांना गिनत पण नाहीये. विषय असा असतोय की प्रत्येक पक्षाचं स्वतःचं अस्तित्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा ब्रँड आहे. त्याच्यामुळे ते अस्तित्व कुणी मिटत नाही. हो, ते रक्तात आहे. आणि महाराष्ट्र नेहमी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे. नक्कीच. तर आपल्यासोबत जे होते त्यांनी म्हटलेलं आहे की जे मनसे आणि भाजप आहे त्यांची युती झाली तर चांगलंच आहे. मात्र जनतेचे प्रश्न ज्या पद्धतीने सुटतील त्यासाठी सर्वच राजकीय पुढारी आहेत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि मनसे सुद्धा त्याच पद्धतीने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख, मुंबई.